जय हिंद मित्रांनो, कालचा जो काही भाग झाला आपला वयवारी या टॉपिकवर आधारित आपण उदाहरण पाहिले. ते पण आपल्या पोलीस भरतीवर आधारित. आपलं टार्गेटच आहे की 10,000 प्लस प्रश्नांचा सराव करायचा आपल्याला. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण वयवारी या टॉपिकला सुरुवात केली होती. मागचे जे काही 2 भाग होते त्याच्यामध्ये आपण नळ टाकी आणि टाइम अँड वर्कवर चर्चा केली आहे. तर या भागामध्ये आपल्याला जे काही राहिलेले होते वयवारी या टॉपिकवरून ते उदाहरण आज आपण कव्हर करू. बघा आता इथं पहिला प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यापासून आपण सुरुवात करू. 2024चा हा प्रश्न आहे बघा. प्रश्नामध्ये म्हणत आहे, जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. या दोघांच्या वयाची बेरीज म्हणते 25 वर्ष आहे. तर जयचे आजचं वय किती किंवा जयचं वय किती असेल? बघा कसं सॉल्व्ह करायचं होता. जय आणि विजय यांच्या जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे जय आणि विजय. जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. ज्याच्यापेक्षा म्हटलं ना तर ते लक्षात ठेवायचं. विजयचं वय जर x वर्ष असेल तर जयचं वय काय असणार? याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान म्हणजे x - 5. लक्षात ठेवायचं, ज्याला पेक्षा, च्या वगैरे हे शब्द लागले राहतात ना ते महत्वाचे राहते. बघा इथं म्हटलं जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. तर कसं दाखवणार? विजय आणि जय. तर विजयचं वय जर x वर्ष असेल तर जय त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान झाला. आता त्याने पुढचं स्टेटमेंट केलं की दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे. म्हणजे x - 5 हे झालं जयचं वय. विजयचं वय किती आहे? x. या दोघांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे म्हणते? 25 वर्ष. ठीक आहे इथपर्यंत. इथून आता x ची किंमत शोधू शकता तुम्ही. x आणि x किती होतात? 2x. आणि हा 5 मायनसमध्ये तिकडे गेल्यानंतर काय होणार? प्लसमध्ये 25 अधिक 5. तर 2x बरोबर किती येते? तर 30. तर x बरोबर किती येणार? तर 2 ने 30 ला भाग जर दिला तर उत्तर येते 15. तर x बरोबर किती आलं? 15. ठीक आहे इथपर्यंत. तर विचारलं जयचं वय सांगा किती असेल? तर जयचं वय किती होतं? x - 5. तर जयचं वय होतं x - 5. तर x ची किंमत किती आली? 15. 15 मधून 5 मायनस झाले तर जयचं वय किती येणार? 10 वर्ष. तर आपल्याला तेच विचारलं होतं जयचं वय किती? तर जयचं वय राहणार 10 वर्ष. ठीक आहे, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. समजलं असेल? चलो आगे. चलो नेक्स्ट. वडिलांच्या व मुलाच्या वयाचे गुणोत्तर 7 असतील. त्यांच्या वयाचा गुणाकार केल्यास उत्तर 756 येते. तर 6 वर्षानंतर वडिलाचे आणि मुलाच्या वयाचे गुणोत्तर म्हणजेच प्रमाण काढायचं आपल्याला. बघा कसं सॉल्व्ह करायचं. वडील आणि मुलगा, मानली इथं फादर आणि सन. वडील आणि मुलगा यांच्या वयाचे प्रमाण 7:3 आहे. म्हणजे वडिलाचं प्रमाण 7 असेल तर मुलाचं प्रमाण 3 आहे. मानून घ्या इथे x 7x असेल वडिलाचं वय आणि मुलाचं वय असेल 3x वर्ष. आता त्यानंतरचं स्टेटमेंट केलं, त्यांच्या वयाचा गुणाकार केल्यास उत्तर 756 येते. आता वडिलाचं वय आपण मानत आहे 7x वर्ष आहे आणि मुलाचं वय मानत आहे 3x वर्ष आहे. या दोघांच्या वयाचा जर गुणाकार केला तर तो येतो 756. करून पाहू गुणाकार. वडिलाचं वय 7x आहे. इथे लिहितो. वडिलाचं वय 7x आहे आणि मुलाचं वय 3x आहे. या दोघांच्या वयाचा जर गुणाकार केला तर तो म्हणते 756 येतो. गुणाकार जर केला संख्येचा 7 गुणिले 3 म्हटलं किती होतं? 21 आणि x गुणिले x होणार x वर्ग आणि बरोबर दिला 756. तर x वर्गाची किंमत इथे काढायची आहे, इथेच ठेवा. हे 756 हा गुणिले इकडे आल्यानंतर काय होणार? भागेला 21. आता भाग द्या इथं आपण. बघा 7 जर भाग दिला 7 त्रिक 21, 7 वरचा भाग दिला 7 1 7, 0 जाणार. लक्षात ठेवा. 56 तसेच्या तसे खाली येणार नाही. 7 8 किती होतं? 56. परत 3 भाग जातो. 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 3 सका 18. बरोबर? 3 त्रिक 9, 3 सका 18. म्हणजे x वर्ग बरोबर आपल्याकडे काय प्राप्त झालं? 36. म्हणजे x ची किंमत काढू शकतो आपण. लक्षात ठेवा. x वर्ग जर बरोबर 36 आहे आपल्याकडे, तर हा इथला वर्ग कॅन्सल केला तर याला वर्गमूळ चालला जाणार. तर वर्गमुळामध्ये येणार 36. तर x बरोबर काय होणार? हा कशाचा वर्ग आहे? 6चा. तर x ची किंमत आली 6. आपल्याला विचारलं वडिलाचे आणि मुलाचे 6 वर्षानंतरचं वय. हे लक्षात ठेवायचं. 6 वर्षानंतर वडील आणि मुलाचं वय. पहिले तर आज शोधून घे वडील आणि मुलाचं वय किती असेल. आज वडिलाचं वय किती होतं? 7x आणि मुलाचं वय होतं 3x वर्ष. फादर आणि सन. आज वडिलाचं वय होतं 7x वर्ष आणि मुलाचं वय होतं 3x वर्ष. तर x ची किंमत किती काढली आपण? 6. 7 गुणिले 6 आणि 3 गुणिले पण 6. तर आज किती होणार? वडील 42 वर्षांनी, मुलगा कितीचा येणार? 18 वर्षाचा. हे झालं आज. त्याच्यानंतर आपल्याला आज नाही विचारलं, त्याने विचारलं 6 वर्षानंतर सांगा किती. तर प्रत्येकाच्या वयामध्ये 6 वर्ष तुम्ही ऍड करून द्या. वडिलाचं वय 6 वर्षाने वाढेल आणि मुलाचं वय पण 6 वर्षाने वाढेल. तर वडिलांचं वय होणार 48 आणि मुलाचं वय होणार 22. ना सॉरी 24. मुलाचं वय किती होणार? 24. आता यांना भाग जातो का? आपल्याला रेशो विचारला आहे, तो वय नाही विचारला. तर 24ला भाग जातो. 24 1 24 आणि 24 दोन्ही 48. यांच्या वयाचा रेशो किती असणार? 2:1. तर 2:1 आपल्या प्रश्नाचं उत्तर राहणार. सोलापूर शहर पोलीस भरती 2024चा प्रश्न आहे. सोपीच होता थोडा. तुम्हाला आता मला जास्त डिटेल तुम्हाला समजवत आहे त्याच्यामुळे सर्व मेन्शन करावं लागतं. इतकं काही करण्याची गरज नव्हती. परंतु आपल्याला नवीन आहे. त्यांना समजलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आपल्याला एवढं लिहावंच लागेल. ठीक आहे ना? चालेल? चलो आगे. प्रदीप, प्रकाश, प्राची आणि प्रज्ञा ही भावंडे आहेत. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट आहे. तर या चौघात जोडी भावंडे कोणती? म्हणजे जोडी भावंडे कोणती म्हणजे सगळ्यात सारखे वय असणारे कोणते भावंडे म्हणते.
तर जोडी कोण राहणार, ज्यांचं वय सारखं राहणार. जे 2 भाऊ राहणार किंवा 2 बहिणी राहणार त्यांचं वय सारखं असलं पाहिजे. बहीण भाऊ असेल कुणी किंवा भाऊ भाऊ असेल त्यांचं वय सारखं ती जोडी राहणार. ठीक आहे ना इथपर्यंत. आता ते शोधायचं होतं. बघा या प्रश्नाला वाचायचं कसं होतं. प्रदीप, प्रकाश, प्राची आणि प्रज्ञा. जेवढे कॅरेक्टर आहे ते पहिले खाली उतरून घ्या. प्रदीप, नंतर आहे प्रकाश, नंतर आहे प्राची आणि त्यानंतर आहे प्रज्ञा. जेवढे कॅरेक्टर होते त्याच्यामध्ये ते खाली काढले आपण. त्याच्यानंतर वाचायला सुरुवात करा प्रश्नाची. प्राचीचे वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. ही पहिली लाईन वाचली. प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट. बरं दीडपटला आपण लिहितो कसं, 1.1/2 असंच लिहू शकतो दीडपटला. याला जर आणखी अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर बे एक बे आणि एक किती होते 3/2 होणार ना 3/2. 3/2 याच गोष्टीला म्हटलं जाते दीडपट. ठीक आहे. आता इथं म्हटलं प्राचीचं वय प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. ज्याला चा शब्द लागला ना तो त्याला महत्वाचा नाही. प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट आहे. प्रज्ञाच्या चा लागला इथं म्हणजे प्रज्ञाचं वय जर 2 वर्ष असेल तर प्राचीचं याच्या दीडपट पाहिजे. तर प्राचीचं वय किती राहणार 3. प्रज्ञाचं वय 2 असेल तर प्राचीचं वय किती राहणार 3. हे झालं दीडपट. कोणाच्या म्हटलं तर प्रज्ञाच्या वयाच्या दीडपट प्राचीचं वय. नंतरचं स्टेटमेंट वाचा. प्रदीपचे वय प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. हा जो काही प्रदीप आहे ते प्राचीच्या वयाच्या दुप्पट आहे. आता प्राचीचं वय 3 मिळालं आपल्याला. त्याची जर दुप्पट केली तर किती होते, तर प्राचीच्या वयाची दुप्पट जर गेली तर प्रदीपचं वय मिळणार. प्रदीप किती वर्षाचा असेल 6 वर्षात. झालं दुप्पट प्रदीपचं वय. त्याच्यानंतरचं पुढचं स्टेटमेंट वाचा. तर प्रकाशचे वय प्रज्ञाच्या वयाच्या 3 पट आहे. प्रज्ञाचं वय किती आहे 2. प्रकाशचं वय त्याच्या 3 पट आहे म्हणते. याच्या 3 पट जर केली आपण प्रकाशच्या वय प्रज्ञाच्या वयाची 3 पट जर केली तर प्रकाशचं वय मिळते. तर 2ची 3 पट किती होते 6. आता प्रकाशचं वय किती येणार 6 वर्ष. तर आता विचारलं चौघा जोडी भावंडे किती. तर आता तुम्हाला तर क्लिअरच झालंय. कोण क्लिअर आहे बघा. आता कोण जोडी भावंडे असं प्रदीप आहे 6 वर्षाचा, प्रकाश आहे 6 वर्षाचा, प्राची आहे 3 वर्षाची, प्रज्ञा आहे 2 वर्षाची. तर जोडी भावंडे कोण, प्रदीप आणि प्रकाश. प्रदीप आणि प्रकाश या दोघांचं वय सारखं या दोघांचं वय सारखं आहे म्हणजे ही काय असणार जोडी भावंडे असणार. आपलं ऑप्शन आहे प्रदीप आणि प्रकाश हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. खूप छान प्रश्न होता. ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2024 मध्ये आला होता. प्रश्न सोपी राहता फक्त आपल्याला त्याला वाचून समजून आणि लिहिणं मांडता आलं पाहिजे. ठीक आहे. चलो आगे. त्याचे फादर आहे आणि सन आहे असं गृहीत धरलं आपण. त्यांच्या आजच्या वयाचं काही दिलं नसेल समजून जायचं की आजचं वय आहे. आजच्या वयाचा रेशो दिलाय 7:3. काही दिलं नाही तर समजून जा आजच असेल. आज त्यांच्या वयाचा रेशो आहे 7:3. लक्ष द्यायचं फक्त बरोबर व्यवस्थित 7:2. त्याच्यानंतर म्हटलं 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणोत्तर होता ते 6 इथे लिहायचा आपण 5 वर्ष माग. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो होता म्हणजे 6:1. ठीक आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो होता 6:1. आता आपल्याला एवढंच काम करायचं आहे की 7 आणि 6 मध्ये कितीचा फरक पडला. या दोन्ही रेशोमध्ये फरक पाहून घ्यायचा किती आहे. 7 आणि 6 मध्ये फरक किती आहे 1. 2 आणि 1 मध्ये फरक किती आहे 1. तर योगायोग असा झाला की सगळ्यांमध्ये फरक आला 1चा. ठीक आहे. या दोन्ही रेशोमध्ये फरक किती आला 1चा. आजचं वय आणि 5 वर्षापूर्वी वय याच्यामध्ये फरक किती वर्षाचा आहे 5 वर्षाचा. बरोबर ना. आजचं वय आणि 5 वर्षापूर्वीचं वय या दोघांमध्ये फरक किती वर्षाचा येणार 5 वर्षाचा येणार. त्याच्यानंतर दोन्ही रेशोमध्ये आजचं आणि 5 वर्षापूर्वीचं वय याच्यामध्ये फरक किती चालला 1 चालला. 1 वर्षाचा फरक दाखवत आहे 5 वर्षाचा फरक. म्हणजे 1ची किंमत दाखवता एका युनिटची किंमत दाखवता 5 वर्षाचा फरक. त्याने विचारलं दोघांचं आजचं वय सांगा. तर वडिलाचं आजचं वय 7 युनिट होतं. एका युनिटची किंमत आली 5 वर्ष. तर 7 गुणिले 5 म्हटलं तर फादर किती येणार 35. आणि मुलाचं आज वय होतं 2 युनिट. एका युनिटची किंमत 5 तर 5 गुणिले 2 म्हटलं तर मुलगा असेल आज 10 वर्षाचा. वडिलाचं वय 35 मुलाचं वय 10. आपलं उत्तर काय राहणार 35 आणि 10. असं पण आपण करू शकतो. एकदा समजा हे पद्धत आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिक त्याला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. मी जसं सांगितलं एकदा नाही समजलं परत पहा त्याला. मागच्या लेक्चरमध्ये मी याच्याबद्दल चर्चा केली होती. ठीक आहे. चलो आगे. 7 वर्षापूर्वी कविता, मनीषा आणि सुवर्ण यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष झाली. एकदम सोपा कॅटेगरी आहे बघा. 7 वर्षापूर्वी म्हणते कविता, नंतर आहे मनीषा, नंतर आहे सुवर्ण यांच्या वयाची बेरीज होती 45 वर्ष. हे कधी तर 7 वर्षापूर्वी. लक्षात घ्या 7 वर्षापूर्वी. 7 वर्ष मागं म्हणजे आजपासून 7 वर्ष मागं. आज मध्ये काय होणार. आज मध्ये जर काढायचं असेल तर 7 वर्ष कविताचं वय वाढेल, 7 वर्ष मनीषाचं आणि सुवर्णाचं पण 7 वर्ष. म्हणजे आज त्यांच्या वयाची बेरीज किती होणार 7 7 7 यांची बेरीज जर केली किती होते 21. आज त्यांच्या वयाची बेरीज जर काढायचा प्रयत्न केला तर 45 अधिक 21 जर म्हटलं तर किती येते 5 आणि 1 6, 4 आणि 2 किती 6. आज त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 66 वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर परंतु आपल्याला विचारलं कधी आजचं नाही विचारलं. त्यांनी विचारलं की 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज सांगा किती. आता आणखी पुढे गेला प्रश्न 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती. म्हणजे कविता 5 वर्षानंतर 5 वर्षाने वाढेल,
मनीषा पण 5 वर्षाने वाढेल आणि सुवर्णाचं वय पण 5 वर्षाने वाढेल. म्हणजे या तिघांच्या वयाची बेरीज किती वाढेल? 15 वर्ष वाढेल. म्हणजे आजच्या वयामध्ये आणखी 5 वर्ष नंतर काय होणार? 15 वर्ष प्लस होणार. म्हणजे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज विचारलं होतं आपल्याला किती असेल? बघा बेरीजच विचारलं. तर करा यांची बेरीज. 6 आणि 5 किती होतात? 1100. एक हातचाला 1 6 आणि 2 किती होते? 8. म्हणजे 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल? 81 वर्ष. 81 या प्रश्नाचं करेक्ट वालं उत्तर. काही जास्त त्याच्यामध्ये डीप नव्हतं. फक्त प्रश्न वाचणे होतं आणि समजणे होतं. बघा 7 वर्षापूर्वीचं दिलं होतं आपल्याला, त्याला आजमध्ये आणलं. आज त्यांच्या वयाची बेरीज झाली 66. परंतु त्यांनी विचारलं 5 वर्षानंतर सांगा किती? तर प्रत्येकाचं 5-5 वर्षानं वय जर वाढलं तर किती होणार? 15 वर्ष ॲड होणार आजच्या वयामध्ये. आजच्या वयामध्ये 15 वर्ष ॲड झाल्यानंतर 15 वर्षानंतर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असणार? 81 वर्ष. 81 या प्रश्नाचं उत्तर होतं. वाशिम जिल्हा पोलीस भरती 2024. बघत आहे तुम्ही की प्रत्येक जिल्ह्यामध्ये वयवारी या टॉपिकवरून 1-2 प्रश्न तर मिळतच आहे. म्हणजे 1 प्रश्न 2 प्रश्न. सॉल्व्ह कसे करायचे? तर बेसिक पद्धत आहे. लक्षात ठेवायचं घुमून फिरून यासारखे प्रश्न येणार आपल्याला. म्हणून या प्रश्नाचा तुम्ही काय करा, सराव करणं मस्ट आहे. तर ते पण सराव करायचे. ठीक आहे. तर एवढं जरी केलं तर सफिशियंट आहे तुम्हाला भरतीसाठी. ठीक आहे. चलो आगे. ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान होते. त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 वर्ष असल्यास तर ब चं वय सांगा किती असेल? बघा, ब जो काही आहे म्हणते हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान दाखवायचा. क पेक्षा ज्याच्यापेक्षा पेक्षा शब्द आला किंवा चा आला त्याला मेन मानायचं, म्हणजे त्याला बेस मानायचं. बघा ब हा क पेक्षा म्हणते 7 वर्षांनी लहान. क पेक्षा 7 वर्षांनी लहान दाखवायचं आहे. मानलं क चं वय x वर्ष आहे तर ब त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी लहान असं. म्हणजे याच्या वयापेक्षा 7 वर्षांनी लहान ब वर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न सुटला आता बघा. त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 वर्ष आहे. आता ब चं वय हे, क चं वय हे, या दोघांच्या वयाची बेरीज म्हटलं. म्हणजे ब चं वय अधिक क चं वय या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 43 वर्ष. झालं. आता इथून x ची जर बेरीज केली तर 2x होणार. हा 7 तिकडे मायनस तिकडे गेल्यानंतर काय होणार? प्लस होणार. 43 अधिक 7. तर 2x बरोबर किती होणार? 50. तर x बरोबर किती होणार? तर 2 न 50 ला जर भाग दिला तर किती येते? 25. म्हणजे x बरोबर आलं 25 वर्ष. ठीक आहे ना? तर 2 ने आपल्याला भाग देता येते. इथे जर 2 न भाग दिला तर किती येणार? 25. x चं वय आलं 25 वर्ष. तर ब चं विचारलं त्याने वय किती असेल? तर ब चं वय किती मानत होतो आपण? बघा. इथं ब चं वय किती होतं? x अधिक 7. x ची किंमत किती काढली आपण? 25. तर 25 मधून 7 मायनस झाले किती राहतात? 25 मधून 7 मायनस झाले तर किती राहतात? 18 वर्ष. म्हणजे ब चं वय जर विचारलं तर ब चं वय किती राहणार? 18 वर्ष. 18 वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं. यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2024. जशास तसा प्रश्न घेतलेला आहे. ठीक आहे. चलो आगे. लगाओ इसको. आई वडील मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर म्हणते 4, 5, 1 आहे. तर आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी असेल तर वडिलाचे आजचं वय शोधा. सोपी आहे. एकदा वाचा तुम्ही समजून घ्या. हा पण बघा, हाही यवतमाळचाच होता. हा पण यवतमाळ जिल्हा पोलीस भरतीचा आहे. म्हणजे एकाच पेपरमध्ये तुम्हाला 2-2 प्रश्न पाहायला भेटले. पण त्याच्यामुळे सराव करणं आपल्याला गरजेचं आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं होतं. इथं म्हटलं होतं आई, त्यानंतर आहे वडील, त्याच्यानंतर आहे मुलगा. यांच्या आजच्या वयाचा रेशो दिला 4, 5, 1. आज आज आईचं वय 4x, वडिलाचं वय 5x असं मानलं आणि मुलाचं वय x. म्हटलं होतं ना 4, 5, 1 आहे म्हणून. मग 4x आईचं वय मानलं, वडिलाचं 5x वर्ष मानलं आणि मुलाचं x वर्ष आलं. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा बघा. काय म्हणत आहे? आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे. आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे म्हणते. हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे असं म्हणायचं आहे, आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे म्हणजे या दोघांच्या वयामध्ये फरक किती आहे? 21 वर्ष. सॉरी. म्हणजे आईचं वय आणि मुलाचं वय. आई मुलापेक्षा 21 वर्षांनी मोठी आहे, तर या गोष्टीला असं म्हणता येते आईचं वय आणि मुलाचं वय या दोघांमध्ये 21 वर्षाचा फरक आहे. या दोघांमध्ये किती वर्षाचा फरक आहे? 21 वर्षाचा. आता करू शकता आईचं वय हे आहे आणि मुलाचं वय हे आहे. तर या दोघांच्या वयामध्ये 21 वर्षाचा फरक होता. तर 4x मधून x मायनस झाला तर 3x बरोबर आहे 21. तर x बरोबर किती येणार? 21 भागिले 3. तर x ची किंमत किती आली? x ची किंमत आली 7. तर x ची किंमत आली 7. विचारण्यात आलं की तर वडिलाचं वय सांगा किती असेल आज? तर वडिलाचं आज वय होतं 5x वर्ष. एका x ची किंमत आहे 7. तर 7 गुणिला जर 5 म्हटलं तर 7 5 किती येते? 35 वर्षाचे असेल हो वडील. 35 वर्षाचे वडील असणार. समजलं? 35 वर्ष. 35 वर्ष. ठीक आहे. चलो आगे. चलो आगे. 4 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 होते. ठीक आहे. ए, बी आणि सी यांच्या वर्तमान वयाचे एकूण मिळून 80 वर्ष आहे. तर
जर 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 सी चे वर्तमान वय ए आणि बी यांच्या वर्तमान वयाच्या एकूण बेरजेबरोबर असेल तर ए चे वर्तमान वय शोधा. बहुत जबरदस्त प्रश्न आहे. भंडारा जिल्हा पोलीस भरती 2024. वाचा तुम्ही प्रश्न, तुम्हाला वाचण्यासाठीच थोडा वेळ लागणार आणि कन्फ्यूज करणार प्रश्न. बघा कसं सॉल्व्ह करू आपण, बघू आता याला ट्राय करू. 4 वर्षापूर्वी ए बी यांच्या वयाचे गुणोत्तर आहे म्हणते 5:3. पहिलं स्टेटमेंट हे दिलं आहे. इथे आपण लिहिण्याचा प्रयत्न. 4 वर्षापूर्वी म्हणजे आजपासून 4 वर्षापूर्वी ए आणि बी यांच्या वयाचा रेशो दिलाय 5:3. मानलं 5x वर्षाचं एचं वय असेल तर बीचं वय असेल 4x वर्ष. हे कधी तर 4 वर्षापूर्वी. मग आज मध्ये यांना काढूनच घेऊ आपण. आज काय असणार, आज काय कंडिशन होणार, तर एचं 4 वर्षापूर्वी 5x वर्षाचा आहे, याला आज मध्ये आणायचं आहे तर 4 वर्षाच्यात प्लस करा. बीचं 4 वर्षापूर्वी 3x वर्ष आहे, आज मध्ये आणायचं असेल तर 4 प्लस करा. हे झालं या दोघांचं आजचं. नंतरचं स्टेटमेंट वाचा. ए बी सी च्या वर्तमान वयाचे एकूण म्हणजे वर्तमान वयाची एकूण म्हणजेच बेरीज म्हणायचा, एकूण म्हणजेच बेरीज 80 वर्ष आहे. म्हणजे असं म्हणायचं त्याला ए प्लस बी प्लस सी यांची बेरीज किती आहे 80 वर्ष असं म्हणायचं आहे त्यांना. त्याच्यानंतरचं म्हटलं पुढचं वाक्य, जर सी चे वर्तमान वय ए आणि बी च्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर असेल, म्हणजे सीचं जे काही वय आहे म्हणते, म्हणजे म्हणायचं असं आहे, कुठं लिहा, इथंच लिहितो, सीचं जे काही वय आहे ते ए प्लस बी यांच्या वर्तमान वयाच्या समान आहे. म्हणजे सीचं जे काही वय आहे ते ए प्लस बी, बघा इथे म्हटलं नाही, सी चे वर्तमान वय म्हणजे सीचं आजचं वय ए आणि बी यांच्या वर्तमान वयाच्या एकूण बरोबर आहे. म्हणजे सीचं वय ए आणि बी यांच्या वर्तमान वयाच्या एकूण बेरजेच्या समान आहे म्हणते, असं म्हणायचं आहे त्याला. मग सीचं वय किती असणार, तर एचं आजचं वय किती आहे 5x अधिक 4 आणि बीचं आजचं वय किती आहे 3x अधिक 4. मग सीचं वय किती निघू शकते आपल्याला, 5x आणि 3x किती होता 8x आणि 4 आणि 4 किती होतात 8. म्हणजे जर सीचं वय जर विचारलं आपल्याला तर सीचं वय आपण काढून म्हणू शकतो 8x अधिक 8 वर्ष आहे. सीचं आजचं वय जर विचारलं तर 8x अधिक 8 वर्ष आहे, बरोबर. त्याच्यानंतर विचारलं असेल तर ए चे वर्तमान वय शोधा, म्हणजे एचं आजचं वय सांगा किती. सीचं वय हे झालं, एचं वय हे झालं, बीचं वय हे झालं. त्याच्यानंतर एक आणखी स्टेटमेंट दिलं होतं ए प्लस बी प्लस सी यांची वयाची बेरीज 80 वर्ष आहे. तर म्हणजे ए प्लस बी प्लस सी यांच्या आजच्या वयाची बेरीज आहे म्हणते 80 वर्ष. एचं आजचं वय किती आहे 5x अधिक 4, बीचं आजचं वय किती आहे 3x अधिक 4 आणि सीचं आजचं वय किती आहे 8x अधिक 8, 8x अधिक 8 आणि बरोबर आहे म्हणते 80 वर्ष. करा सॉल्व याला. तर 5 आणि 3 होते 8, 8 आणि 8 किती होते 16x आणि त्याच्यानंतर संख्येची जर बेरीज केली 4 आणि 4 8, 8 आणि 8 किती होते 16 आणि बरोबर आहे 80 वर्ष. तर 16 त्या बाजूने जाणार तर 16x बरोबर 80 मायनस 16. तर 16x बरोबर किती राहतात 64. तर x बरोबर 16 चौक किती होतात 64. x ची किंमत आली 4. तर x ची किंमत आली 4. त्या प्रश्नाची डिमांडच तेवढी होती, त्याच्यामुळे तेवढं तर विश्लेषण करावंच लागेल. ते साध्या वरचा प्रश्न नव्हता, लक्षात घ्यायचा. तुम्ही वाचून पहा, त्याला शॉर्टकट मारणे शक्य नव्हतं, तर हेच त्याचं शॉर्टकट आहे, बेस्ट आहे. ठीक आहे ना. x ची किंमत आली 4. आता त्यांनी विचारलं एचं वर्तमान वय शोधा, तर एचं आजचं वय सांगा म्हणते किती असेल. तर एचं आजचं वय किती आहे, इथे फायनल उत्तर काय नाही ना, एचं आजचं वय 5x अधिक 4. तर x ची किंमत किती काढली आपण 4. तर 5 गुणिला करा 4 प्लस करा 4. तर 5 चौक किती ते 20, 20 आणि 4 किती ते 24. म्हणजे एचं आजचं वय किती असणार 24 वर्ष. 24 वर्ष या प्रश्नाचं उत्तर होतं. प्रश्न डिटेल केला किंवा शॉर्टकट केला तर शॉर्टकट करण्यासारखं त्याच्यामध्ये काही नव्हतं, डिटेलच करावा लागत होता. प्रश्न थोडासा भारी होता. तर 24 वर्ष एचं आजचं वय निघालं, हे त्याचं करेक्टवालं उत्तर आहे. भंडारा जिल्हा पोलीस भरती 2024. असे पण काही काही प्रश्न राहतात, एकदम इझी नाही राहत, थोडा एकदम कठीण पण नाही राहत, पण एवढ्या तरी लेवल राहतात, सफिशियंट लेवल आहे. चला बघा प्रश्न म्हणायचा, अरुण आणि दीपक यांच्या आजच्या वयातील फरक म्हणजे 14 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7 होते. तर दीपकचे आजचे वय सांगा. तर अरुण आणि दीपक यांच्या 7 वर्षापूर्वी वयाचा रेशो दिला आपल्याला 5:7. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो दिला आहे 5:7. हे कधी तर 7 वर्ष मागं. आणि त्याच्यानंतर आणखी एक स्टेटमेंट दिलं, अरुण आणि दीपक यांच्या आजच्या वयातील फरक म्हणजे 14 वर्ष.
बरं, फरक कधीही सारखा राहते हे लक्षात ठेवा. तुम्ही जर 50 वर्षांनं जरी मला भेटले, माझ्यात आणि तुमच्यात वयात समजा जर 5 वर्षाचा फरक असेल आणि 50 वर्षानंतर जरी विचारलं तरी 5च वर्षाचा फरक राहणार किंवा इथून 10 वर्षा अगोदर विचारलं तरी 5च वर्षाचा फरक राहणार. फरक कधी बदलत नसते हे लक्षात ठेवा. त्यांनी तेच म्हटलं, की अरुण आणि दीपक यांच्या आजच्या वयातील फरक म्हणजे 14 वर्ष आहे. मग 7 वर्षापूर्वीचा रेशो दिलाय, याच्यामध्ये फरक पाहू आपण किती वर्षाचा आहे. कितीचा फरक आहे? 2 युनिटचा. 2 युनिटचा फरक दाखवत आहे 14 वर्षाचा फरक. म्हणजे 2 ची किंमत दाखवत आहे 14 वर्षाचा फरक. एका युनिटची किंमत किती? याला 2 न भाग द्या. 2 साती 14. एका युनिटची किंमत आली 7. तर एका युनिटची किंमत आली 7. तर आपल्याला विचारण्यात आलं होतं, की दीपकचं आजचं वय सांगा किती असेल? तर दीपक 7 वर्षापूर्वी किती वर्षाचा आहे? 7 युनिट्सचा आहे. तर इथे लिहितो लागेल. तर दीपक 7 वर्षापूर्वी 7 युनिट वर्षाचा. बघा 7 वर्षापूर्वीचा रेशो दिला होता. मग एका युनिटची किंमत आली 7. 7 गुणिले 7 म्हटलं तर किती येणार? 49. पण हे कधीचं? 7 वर्ष मागचं हे लक्षात ठेवा. 7 वर्षापूर्वी. कधी? तर 7 वर्षापूर्वी. हे झालं दीपकचं वय 7 वर्ष मागं. त्यांनी आज विचारलं, आज किती असेल दीपक? त्याच्यामध्ये 7 प्लस करून टाका. आज किती वर्षाचा असेल दीपक? 56 वर्षाचा. तर 56 या प्रश्नाचं उत्तर होतं. 56 हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. फरक नेहमी सारखा राहते. तुम्ही 100 वर्षानं जरी भेटले तरी त्याच्यात 5 वर्षाचा फरक असेल ना, तर 5च वर्षाचा फरक राहणार. लक्षात ठेवायचा फरक कधी बदलत नसते. फरक नेहमी सारखा राहतो. ठीक आहे मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघू. बघू पुढं नवीन लेक्चर घेऊन येऊ दुसऱ्या दुसऱ्या दिवशी. ठीक आहे ना. तर पुढे लेक्चर भेटतच राहणार आपले. त्याच्यामुळे तुम्ही काळजी नका करू. अभ्यास करत राहा. मेन मुद्दा आहे तुम्हाला अभ्यास करणे आणि ग्राउंड करणे. ठीक आहे ना. आज सोबतल्या सोबत तुम्ही एक काम करा, की रोजचा 1 या 2 पेपर तरी सॉल्व्ह करत राहा. कारण की जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं स्कोरिंग वाढेल. त्याच्यामुळे रोज दिवसाला तुम्ही 1 या 2 प्रश्नाचं पेपर सेट सॉल्व्ह केले पाहिजे आता. म्हणजे ग्राउंड सोबत. कारण की ग्राउंडमुळे काय होतात, थकून जातात. त्याच्यामुळे अभ्यास वगैरे करणं होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ॲटलीस्ट 2 पेपर तरी नाही का, जे काही झालेले आहे, जुने असेल, कुठं कुठं सराव पेपर भेटत असेल तिथे. तर 2 पेपर तर ऑलमोस्ट चालू करा. ठीक आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत